नमस्कार मित्रांनो. स्वामीजी अक्कलकोटलाच काय गेलेत? असे अनेक प्रश्न भक्तांना पडत असतात. मित्रांनो, त्याबद्दल आपण स्वामी चरित्र अध्याय 3 यामधून माहिती बघणार आहोत. असे कित्येकांना प्रश्न पडत असतात, की स्वामी अक्कलकोटला काय गेले? पण मित्रांनो, जन्मोजन्मीचं नातं अक्कलकोटशी त्यांचं होतं. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. आजोबा, स्वामींची स्वारी अक्कलकोटला कशी पोचली? बाळा, स्वामी काही काळ मोहोळमध्ये वास्तव्याला होते. तिथे आप्पा टोळ नावाचे एक निष्ठावान भक्त त्यांना भेटले. सद्गुरुनाथा हात जोडितो. आप्पा टोळांनी स्वामींना आपल्यासोबत अक्कलकोटला नेण्याचं ठरवलं, पण वाटे ते अडचण आली. आप्पांना काही तातडीच्या कामासाठी अर्ध्या वाटेतून परत मोहोळला जावं लागलं. त्यांनी आपल्या सेवकांना बजावलं, जोवर मी परत येत नाही तोवर स्वामींना सोडू नका. त्यांचा इथेच मुक्काम असू द्या. पण स्वामी कोणाच्या आज्ञेत राहणारे थोडेच होते. आप्पा गेल्यानंतर स्वामी तिथून निघाले आणि थेट अक्कलकोटच्या वेशीवर पोहोचले. वेशीवर त्यांना एका मुस्लिम माणसाने पाहिले आणि त्याने आपल्या स्वामींची थट्टा करायचं ठरवलं. त्याने स्वामींना एक रिकामी चिलीम दिली आणि उपहासाने म्हणाला, ही घ्या, चिलीम प्या. स्वामींनी चिलीम हातात घेतली आणि काय आश्चर्य, तंबाखू किंवा विस्तव नसतानाही त्या चिलमेतून धुराचे लोट निघू लागले. निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझं शिण देव. तो माणूस जागीच थिजला आणि स्वामींच्या पायावर पडला. त्याला कळलं की हे साक्षात ब्रह्मदेव आहे. वेशीवरून स्वामी थेट चोळप्पाच्या घरी गेले. चोळप्पा आणि स्वामींचं जन्मोजन्मीचं नातं होतं. बाळा, चोळप्पाचं भाग्य किती मोठं होतं बघ. जणू एखादी कामधेनू स्वतःहून चालत एखाद्या दरिद्री माणसाच्या घरी यावी, तसे स्वामी चोळप्पाच्या दारात उभे राहिले. चोळप्पाने कोणतीही मोठी साधना किंवा योग केले नव्हते, पण त्याची भक्ती निर्मळ होती. साक्षात दत्तात्रेय त्याच्या घरी भोजन करू लागले. तेव्हापासून स्वामी चोळप्पांच्याच घरी राहू लागले आणि चोळप्पा अहोरात्र त्यांची सेवा करू लागला. गावात एक महान यती आले आहेत ही बातमी राजा मालोजीराजे यांच्यापर्यंत पोहोचली. राजा खूप ज्ञानी आणि दक्ष होता. राजाने ऐकलं की हे यती चोळप्पाच्या घरी राहतात आणि लोकांचे मनोरथ पूर्ण करतात. पण राजाच्या मनात एक विचार आला. तो म्हणाला, जर हे यती साक्षात अंतर्ज्ञानी आणि ईश्वर रूपी असतील तर त्यांनी न बोलावता आत्ता या क्षणी मला इथे दरबारात दर्शन द्यावं. आणि काय सांगावं बाळा, राजाच्या मुखातून शब्द निघाले आणि त्याच क्षणी साक्षात स्वामी समर्थ दरबारात प्रगट झाले. कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू. अख्खी सभा चकित झाली. त्या दिवशी राजाचा संशय फिटला आणि अख्खं अक्कलकोट स्वामीमय झालं. समसकला पाहू.